गोव्यातून महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यावेळी पूर्व विदर्भातून महाराष्ट्रात दाखल झाला आहे। पुणे वेधशाळेच्या संचालिका सुनीता देवी यांनी ही माहिती दिली आहे। पुढच्या 2 दिवसात मान्सून सक्रिय होणार असून कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। 90च्या दशकातील बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्री ममता कुलकर्णीचा ड्रग रॅकेटमधील सहभाग उघड झाला आहे। पोलिसांकडे ममता विरोधात सबळ पुरावे असून लवकरच तिला अटक होऊ शकते। ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी ममता विरोधात असणाऱ्या पुराव्यांची माहिती दिली। भाजपच्या 2 दिवसाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला पुण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माजी मंत्री एकनाथ खडसे यांची पाठराखण केली। एकनाथ खडसे यांच्यावरील आरोप तथ्यहीन असून लवकरच ते यातून बाहेर पडतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। एकनाथ खडसेंच्या मोबाईलवर दाऊदकडून कुठलाही कॉल आला नसल्याचं एटीएसच्या तपासात स्पष्ट झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। एसआर समूहाने 2001 ते 2006 पर्यंत एनडीए आणि यूपीए सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांसह मुकेश व अनिल अंबानी तसेच नोकरशहा व अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे फोन टॅप केले अशी तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाचे वकील सुरेन उप्पल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून ही तक्रार केली आहे। शिवसेनेचे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला। पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मयत सभासद हजर असल्याचे दाखवून नवीन कार्यकारिणी स्थापन करून फसवणूक केल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांच्यावर आहे।